सोशल मीडियावर सध्या सर्वात फेमस असलेली गोष्ट म्हणजे ट्रोलिंग। आता हे ट्रोलिंग कोणाचंही होऊ शकतं। कधीही कोणत्याही कलाकाराला त्यांच्या विधानांवरून, ॲक्टिंगवरून किंवा कुठल्याही कारणानं ट्रोल केलं जाऊ शकतं। गेल्या काही महिन्यांपासून मराठी बरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर चांगले चर्चेत आहेत, कारण त्यांना त्यांच्या बऱ्याच विधानांमुळे ट्रोलर्सनी टार्गेट केलंय। आता 50 वर्षांपेक्षा जास्त अनुभव ज्या कलाकाराच्या गाठीशी आहे, ज्याने बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती, नक्कीच त्या माणसाकडे बऱ्याच लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी सांगण्यासाठी असणारच। मात्र त्यांना त्यांच्या शोले चित्रपटातील गब्बरला धडा दिल्याबद्दल असो किंवा अन्य वक्तव्यांसाठी असो, त्यांना तुफान ट्रोल केलं गेलं होतं। यावर आता त्यांची लेक श्रिया पिळगावकर हिने ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिले। नेमकं आपल्या बाबांची बाजू घेत श्रिया काय म्हणाली जाणून घेऊयात। तर श्रिया तिच्या मंडला मर्डर्स या वेब सिरीजमुळे चर्चेत आहे। याच सिरीजच्या प्रमोशन दरम्यान महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत वडिलांच्या ट्रोलिंगवर प्रश्न तिला विचारण्यात आला। त्यावर तिनं दिलेल्या उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। श्रिया म्हणाली की ते सगळंच खेदजनक होतं, पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीये की आम्हाला त्याबद्दल काहीच वाटेनसं झालंय। ट्रोलर्सना काहीच काम नसतं म्हणून ते आम्हा कलाकारांवर टीका करतात। शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळतंय, त्यापुढे हे ट्रोलिंग काहीच नाही। लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागलेत। सोशल मीडियावरचं जग हे असंच आहे, त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत। कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतलंय। श्रियानं आपल्या वडिलांच्या ट्रोलर्सला दिलेलं हे खणखणीत उत्तर प्रेक्षकांना फार आवडलंय, कारण कलाकारानं चांगलं काम केलं किंवा वाईट काम केलं तरी ट्रोलर्स त्यांना टार्गेट करतात, ह्यात काही नवीन नाही। आता श्रियानं वडिलांची बाजू मांडल्यानंतर तरी सचिन पिळगावकर यांना ट्रोल करणं थांबतं का, आणि स्वतः सचिन यावर काही प्रतिक्रिया देतील का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कलाकारांना जे ट्रोल केलं जातं त्याबद्दल प्रेक्षक म्हणून तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।